नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड कोऑर्डिनेट जॉमेट्री प्रॅक्टिस सेट 5.2 पार्ट 2 ला आज आपण या ठिकाणी सुरुवात करूया. उदाहरण क्रमांक 7 ते 12. 7वा प्रश्न तुम्हाला बोर्डवरती दिसतोय. फाइंड द कोऑर्डिनेट्स, फाइंड द सेंट्रॉइड्स ऑफ द ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर गिवन बिलो. त्रिकोणाच्या मध्यगा संपाताचे आपल्याला निर्देशक काढायचे आहेत. म्हणजे जो शिरोबिंदू मध्यगा संपात आहे त्याच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. हुज व्हर्टायसेस आर गिवन बिलो, त्याचे शिरोबिंदू त्या त्रिकोणाचे खाली आपल्याला दिलेले आहेत. -7 6 2 - 2 8 - 5 8 5 ही किंमत आहे. या पद्धतीनं आपल्याला सेंट्रॉइड फॉर्म्युला माहिती आहे, त्याचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. मग या दिलेल्या त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत आणि त्याचेच हे कोऑर्डिनेट आहेत. पहिल्या निर्देशकांना x1 y1 मानूया, दुसऱ्याच्या निर्देशकाला x2 y2 समजूया आणि तिसऱ्याच्या निर्देशकाला x3 y3 समजायचं. आणि या ठिकाणी बिंदूंना काही नावं दिलेली नाहीत. समजूया A पहिला आहे, B दुसरा, C तिसरा आहे अँड G सेंट्रॉइड आहे, हा त्याचा केंद्रबिंदू आहे आणि त्याच्या निर्देशक आपल्याला मध्यगा संपात आहे असं आपण समजूया. आणि त्याचे आपल्याला जी चे सेंट्रॉइड्स आपल्याला एक्स वाय हे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत असं आपल्याला समजावं लागेल. आणि त्यानुसार बाय युजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला, बाय युजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरायचा. आणि सेंट्रॉइड मध्ये आपल्याला किमती दिलेल्या आहेत x1 + x2 + x3 डिवायडेड बाय 3. यामध्ये x1 -7, x2 2, x3 8. 8 आणि 2 10, 10 तून 7 गेले 3, म्हणजे आपल्याला किंमत मिळाली 3 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 1. व्हॅल्यू of the variable x, y is equal to y1 plus y2 plus y3 divided by 3. y1 6, y2 -2, y3 5 divided by 3. 6 आणि 5 11, 11 तून 2 गेले 9, 9/3, 3 त्रिक 9. y ची किंमत आपल्याला 3 मिळालेली आहे. देअरफॉर फाइंड द सेंट्रॉइड्स ऑफ द ट्रायंगल असं म्हणले. देअरफॉर सेंट्रॉइड्स ऑफ द ट्रायंगल्स, देअरफॉर सेंट्रॉइड ऑफ द गिव्हन ट्रायंगल, दिलेल्या त्रिकोणाचे इज 1, 3. या पद्धतीने पहिल्याचे निर्देशक आपल्याला 1 आणि 3 मिळणार आहे. क्वेश्चन नंबर 7 मधील एक्झाम्पल नंबर 2 हे त्याचे व्हर्टायसेस दिलेत, शिरोबिंदू त्रिकोणाचे व्हर्टायसेस शिरोबिंदू आहेत आणि आपल्याला सेंट्रॉइड पाहिजे आहे. आपण त्याला A B C मानूया. पहिला x1 y1, दुसरा x2 y2 आणि तिसरा x3 y3 समजायचा. आणि G हा xy त्याचा कोऑर्डिनेट्स कोणाचा, सेंट्रॉइडचा आपण समजायचा. G हा त्याचा सेंट्रॉइड आहे, मध्यगा संपात आहे. बाय युजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला x1 3, x2 4, x3 11 डिवायडेड बाय 3. 11 आणि 4 15 आणि 3 18, 18/3, 3 सख्खा 18, 6. x ची किंमत y बरोबर y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3. y1 ची किंमत -5,
y2 ची किंमत 3, y3 ची किंमत -4. या पद्धतीने आपल्याला किंमत दिलेली आहे. -5 आणि -4 चिन्ह सारखे आहेत, बेरीज करणार. -5 आणि -4 -9, 3 -9 -6 ही किंमत आपल्याला मिळाली. छेद 3, 3 दुणे 6, y ची किंमत -2. म्हणून सेंट्रॉइड म्हणजे मध्यगा संपात ऑफ गिव्हन ट्रायंगल, दिलेल्या त्रिकोणाचे मध्यगा संपात आहेत किती, तर 6 and -2. 6 and -2 इज द सेंट्रॉइड ऑफ द गिव्हन ट्रायंगल. 3 शिरोबिंदू आहेत, त्याचे हे कोऑर्डिनेट दिलेत. आपल्याला सेंट्रॉइड काढायचा आहे. 7व्यातल्या तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये पहिल्याला A, दुसऱ्या बिंदूला B आणि तिसऱ्याला C मानायचा. x1 y1, इथं x2 y2 आणि तिसरा शिरोबिंदूचे निर्देशक x3 y3 घेतले. यानंतर आपल्याला G हा xy आहे आणि तो सेंट्रॉइड आहे हे सांगावं लागणार. आणि त्यानंतर बाय युजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला चेक केला तर आपल्याला x ची किंमत मिळते x1 + x2 + x3 डिवायडेड बाय 3. x1 ची किंमत 4, x2 ची किंमत 8, x3 ची किंमत 7 डिवायडेड बाय 3. 7 आणि 4 11, 11 आणि 8 19, 19/3 भाग जात नाही, आपण तसाच ठेवूया. y ची किंमत आपल्याला मिळते y1 + y2 + y3 डिवायडेड बाय 3. y1 ची किंमत आहे 7, y2 ची किंमत आहे 4 आणि y3 ची किंमत आहे 11 डिवायडेड बाय 3. 7 आणि 4 11 + 11 22/3. याचा पण भाग जात नाही, दोन्ही तसेच राहणार. आपल्याला सेंट्रॉइड ऑफ गिव्हन ट्रायंगल, दिलेल्या त्रिकोणाचे मध्यगा संपात कोणते आहेत, तर 19/3 आणि 22/3 क्रमाने. या पद्धतीने आपल्याला तिसरा भाग 7व्या प्रश्नाचा या ठिकाणी संपला आणि 7वा क्वेश्चन पण या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. एक्झाम्पल नंबर 8. इन ट्रायंगल ABC G -4 -7 इज द सेंट्रॉइड. त्रिकोणामध्ये G हा सेंट्रॉइड आहे, मध्यगा संपात आहे. इफ A -14 -19 and B 3 5, then find the coordinate of C. तर C या बिंदूचे निर्देशक आपल्याला पाहिजे आहेत. आपल्याला C माहित नाही, त्याला आपण x3 y3 मानायचा. या दोघांना x1 y1 मानूया, दुसऱ्याला x2 y2 मानूया, तिसरा आपण x3 y3 मानलेला आहे. कारण आपल्याला विचारलेला आहे C ची किंमत, सेंट्रॉइड दिलेला आहे. बाय युजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला त्याचा वापर करूया. यामध्ये x ची किंमत आहे x1 + x2 + x3 डिवायडेड बाय 3. y ची किंमत आपल्याला माहिती आहे y1 + y2 + y3 डिवायडेड बाय 3. यामध्ये x ची किंमत सेंट्रॉइड आहे, त्याला आपण xy मानायचा आहे. मग ही x ची किंमत या ठिकाणाहून घ्यायची. इथं -4 आली. x1 -14, x2 3, x3 आहे तसाच डिवायडेड बाय 3. त्यानंतर y ची किंमत आहे आता आपल्याला मिळालेली -7 इज इक्वल टू y1 + y2 + y3 ॲज इट इज, जसा आहे तसाच आपण लिहिला. 4 आणि 3 चा गुणाकार केला. 4 3 12, -12 इज इक्वल टू 14तून 3 गेले 11 राहिले. मोठ्याचे चिन्ह वजा अधिक x3 ही किंमत आपल्याला मिळाली. x3 तसाच ठेवूया, -11ला इकडे नेऊया. -12 अधिक 11
म्हणजे आपल्याला किंमत मिळाली -1 ही कुणाची x3 ची किंमत मिळाली -1. यानंतर आपल्याला y3 ची किंमत पाहिजे. 3 7 21 -21 19 मधून 5 गेले 14 आणि 5 19 याचं चिन्ह वजा. y3 तसाच ठेवूया. पुन्हा काय केलं y3 तसाच ठेवला -14 ला इकडे आणला -21 अधिक 14 झाले 14 आणि 6 20 आणि 1 21 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. y3 ची किंमत आली -7. x3 आला -1 आणि y3 मिळाला -7. मिळाला कोणाची किंमत पॉइंट C. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट C of triangle ABC is C in bracket -1 -7. या पद्धतीनं C बिंदू जो आपल्याला त्रिकोण ABC चा विचारला होता त्याची किंमत आपल्याला -1 आणि -7 ही मिळालेली आहे. एक्झाम्पल नंबर 9. सी इन द टेक्स्ट बोर्ड. H-6 B23 C -6K G is equal to 15. G means centroid of the triangle. Then find the value of H and K. तर H या आणि K याची आपल्याला किंमत विचारलेली आहे. आपल्याला विचारलेला हा H आणि इथला K. H is equal to question mark, K is equal to question mark. आपल्याला सेंट्रॉइड पण दिलेला आहे आणि 3 शिरोबिंदू पण दिलेले आहेत. त्यांच्या निर्देशकांना आपण कोऑर्डिनेट्सना x1 y1 x2 y2 आणि x3 y3 मानूया आणि सेंट्रॉइडला आपण xy मानूया आणि त्यानुसार आपण एक्झाम्पल सॉल्व करूया बाय युजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला. याचा वापर करूया. निर्देशक लिहिले बाय युजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला. त्यामध्ये H जो आहे तो x चा व्हेरिएबल आहे, K आहे तो y चा व्हेरिएबल आहे. दोघांमध्ये आपण किंमत ठेवायची x1 + x2 + x3 डिवायडेड बाय 3. यामध्ये x1 आहे h, x2 आहे 2, x3 आहे -6. h ची किंमत दिली आपल्याला 1 डिवायडेड बाय 3. 3 1 जा 3 इज इक्वल टू 2 -6 is equal to -4. Therefore H is equal to 3 + 4 is equal to 7. Value of H is equal to 7. Then value of Y is equal to Y1 + Y2 + Y3 divided by 3. Y च्या किमती आपल्याला दिले त्या -6, Y2 दिलाय 3, y3 is equal to k divided by 3. y ची किंमत आपल्याला मिळालेली आहे या ठिकाणी 5. 5 3 जा 15. -6 - 3 is equal to -3 plus k. चिन्ह वेगळी वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह केलं. k is equal to 15 plus 3 is equal to 18. Therefore value of k is equal to 18 and value of h is equal to 7. आपल्याला विचारलं होतं फाइंड द व्हॅल्यू ऑफ h and k. Therefore h is equal to 7 and k is equal to 18 are the values of h and k. Example number 10. See in the text board. Find the coordinates of the points of trisection. 3 भागात विभागणी करणाऱ्या ऑफ द लाइन सेगमेंट AB. रेषाखंड AB चे 3 भागात विभागणी करणाऱ्या बिंदूंचे फाइंड द कोऑर्डिनेट्स. निर्देशक काढा विथ 8 to 7 B -4 -8. या ठिकाणी आपण आकृती काढलेली आहे. AB हा रेषाखंड आहे. त्याचे निर्देशक 2 7 आणि -4 -8 दिलेले आहेत आणि 3 भाग करतायत. आपण पहिल्या भागात विभागणी करणारा बिंदू P आहे असं समजूया. दुसऱ्या भागात विभागणी करणारा बिंदू Q आहे असं समजूया. 3 समान भाग होत आहेत. पहिल्या बिंदूचे निर्देशक x1 y1 मानू, दुसऱ्याचे निर्देशक x2 y2 असं आपण मानूया. यामध्ये AP as PQ PB हा एक आपल्याला घ्यावा लागतोय.
ए क्यू ॲज क्यू बी या पद्धतीनं गुणोत्तर आपल्याला घ्यावं लागेल. मग याच्यासाठी आपल्याला दिलेल्या माहितीनुसार अगोदर घेऊया ए पी इज इक्वल टू पी. सपोज म्हणावं लागेल की पॉइंट्स पी अँड क्यू आर द पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन ऑफ सेगमेंट ए बी रेषाखंडाचे बिंदू पी आणि क्यू हे 3 भागात विभागणी करतात. सपोज P is equal to x1 y1 and Q is equal to x2 y2. समजायचं आपल्याला या दोघांच्या किमती काढायच्या आहेत म्हणून आपण त्याला x1 y1 x2 y2 म्हणालो. Therefore AP is equal to PQ is equal to QB. पॉइंट ऑफ ट्रायसेक्शन समान भागात विभागणी करते गिवन दिलाय. मग A डॅश P डॅश B जर आपण घेतला तर यामध्ये तिघ एका रेषेत असतील तर AP अपॉन PB हे जे गुणोत्तर आपल्याला मिळणार आहे AP छेद PB. मग AP तसाच ठेवूया. PB ची किंमत आहे PQ प्लस QB. PQ प्लस QB यामध्ये PQ पण तोच QB पण तोच म्हणजे हा APच असणार आहे. म्हणजे याची किंमत असणार आहे AP अपॉन AP प्लस AP इज इक्वल टू AP अपॉन 2AP. AP निघून जाणार आहे याचे रेशो मिळणार आहे 1/2. म्हणजे AP ॲज PB हे गुणोत्तर आपल्याला मिळणार आहे 1:2. मग AP छेद PB हे माप मिळालं. याच पद्धतीने आपल्याला दुसरा रेशो मिळतो तो आपण AQ ॲज QB हे सोडवताना पाहू. अगोदर आपण P बिंदू घेऊ. देअरफॉर A जो पॉइंट आपल्याला दिलाय त्याला आपण x1 y1 मानूया. सपोज देअरफॉर A 2 7 B -4 -8 and by using section formula जर आपल्याला x1 y1 x2 y2 म्हणला तर इथं पण x1 y1 x2 y2 म्हणलाय. त्यामुळे आपण फॉर्म्युला फक्त सेक्शनचा वापरायचा एवढंच लिहायचं आणि डायरेक्ट किंमत टाकायची. आता x1 ची किंमत आपल्याला काढायची आहे. x1 इज इक्वल टू m आपल्याला रेशो दिलेला आहे 1:2. हा रेशो असणार आहे m/n या पद्धतीनं. m x2 म्हणजेच हा m -4 इन प्लस n2 in bracket x1 divided by m plus n 1 plus 2 1 -4 गुणाकार वजा 4 2 दूनी 4 अधिक 4 छेद 2 अधिक 1 3. x1 ची किंमत आपल्याला मिळाली 0. हीच किंमत आपण काय करूया आता आपण पुढे x2 ची किंमत काढूया. x2 झाल्यानंतर y2 ची किंमत काढूया. y2 बरोबर m y2 प्लस n y1 डिवाइडेड बाय m प्लस n. 8 1 8 2 7 14 2 1 3 14 तून 8 गेले 8 आणि 2 10 आणि 4 14 म्हणजे 6 मिळणार आहे छेद 3 बरोबर 2 ही किंमत y2 ची मिळणार आहे. देअरफॉर P x1 y1 याची किंमत आपल्याला मिळाली. x1 आहे 0 आणि x2 y1 आहे x1 y1 सॉरी बरं का इथं y2 झालाय y1 करूया. x1 y1 आपल्याला मिळालाय 0 आणि 2. या पद्धतीने x1 y1 म्हणजे P चे कोऑर्डिनेट आपल्याला मिळाले. यानंतर आपल्याला हवा आहे तो म्हणजे Q चे कोऑर्डिनेट आणि हे मिळवण्यासाठी आपण काय करूया जसे आपण AP अपॉन PB ही किंमत आपण घेतली
तसेच आता आपल्याला AQ/QB ही किंमत आपल्याला मिळवायची आहे. मिळवूया पहिल्याची किंमत. AP/A'/P' असं करू. A'/Q'/B असं असेल तर AQ/QB इज इक्वल टू AQ/QB. AQ ची किंमत आपण टाकू. AQ इथपर्यंत AP प्लस PQ इज इक्वल टू QB. ह्या सगळ्याची किंमत QBच आहे कारण AP आणि PQ QBच आहे. इथं एक नंबर लिहूया. इथं वापरलाय म्हणून याला फ्रॉम 1 म्हणतो आणि इथं पण वापरायचं आहे म्हणून ह्याचं फ्रॉम 1 असं म्हणूया. मग इथं असणार आहे QB प्लस QB म्हणजे 2 QB आपल्याला मिळाला डिवायडेड बाय QB कॅन्सल झाला 2/1 म्हणजे M/N हे रेशो मिळाला 2/1 म्हणजे आपल्याला M आणि N यांचं गुणोत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. यानंतर आपल्याला जी किंमत मिळवायची आहे ती म्हणजे X2 Y2 ची ती मिळवूया बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. यामध्ये हा आणि याच्या दरम्यानचा हा A दिलेलाच आहे 27. आणखीन B ची किंमत आहे -4 -8 आणि M चं गुणोत्तर आहे 2/1. आपण या बाजूला सोडवूया. X बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. यामध्ये X2 ची किंमत मिळणार आहे आपल्याला. किंमत ठेवूया. M ची किंमत आहे 2/1 M2. X2 ची किंमत या ठिकाणी आहे -4 प्लस N ची किंमत 1 X1 ची किंमत आहे 2 डिवायडेड बाय 2 + 1 इज इक्वल टू 2 4 जा -8 2 1 जा 2 डिवायडेड बाय 3. 8तून 2 गेले 6. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा छेद 3 3 दोन्ही 6. X2 ची किंमत मिळाली आपल्याला -2. ही X2 ची किंमत मिळाल्यानंतर आपल्याला पाहिजे आहे ती किंमत Y2 ची. Y2 इज इक्वल टू M ची किंमत आपल्याला दिलेली आहे 2. आता Y2 ची किंमत आहे -8 अधिक N ची किंमत 1 आणि इथं Y1 ची किंमत आपल्याला दिलेली आहे 7. मी इथं X1 Y1 X2 Y2 फॉर्म्युला मध्ये वापरताना ह्यांच्या किमतीचा विचार करतोय. इथं आपल्याला हा विचारात घ्यायचा नाही. M + N 2 + 1 2 8 16 7 1 7 छेद 2 आणि 1 3. 16तून 7 गेले 9 राहिले 9/3. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 3 3 9. आपल्याला किंमत मिळाली -3. Y2 ची किंमत -3. X2 Y2 आपल्याला मिळाला. या पद्धतीनं -2 -3. मग इथं Q लिहू. X2 Y2 इज इक्वल टू -2 -3 ही किंमत मिळेल. म्हणजे आता आपल्याला मिळालेल्या किमतीमध्ये P ची किंमत 0 आणि Q ची किंमत -2 -3. ह्या दोन किमती जर आपण टाकल्या तर AB या रेषाखंडाचे 3 भागात विभाजन होणार आहे. मग इथं आपल्याला लास्ट शेवटी लिहावं लागेल देअरफॉर पॉइंट्स P 0 2 and Q -2 -3 divides segment AB प्रश्न असा होता इन ट्रायसेक्शन हुज फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑफ ट्रायसेक्शन्स देअरफॉर डिवाइड द सेगमेंट इन ट्रायसेक्शन असं म्हणू. 3 भागात विभागणी करतो म्हणजे PQ चे AB या रेषाखंडाचे P आणि Q पॉइंट्स 3 भागात विभागणी करतात. हे लास्टला आपल्याला लिहावं लागेल. एक्झाम्पल नंबर 11 सी इन द टेक्स्ट बोर्ड. If A -14 -10 B
6 minus 2 is given, हे दिलेले आहेत. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स विच डिवाइड द सेगमेंट AB इन 1 2 3 4 इक्वल पार्ट्स. 4 समान भागात विभागणी करणाऱ्या बिंदू यांचे निर्देशक काढा. एक्स, एक्स वाय, वाय झेड आणि एक्स बी हे 4 समान भाग होत आहेत. दिलेल्या माहितीनुसार ए दिलाय -4 -10, बी दिलेला आहे 6 - 2 यांच्या किमती. अँड सपोज पॉइंट्स X, Y and Z are divided in 4 equal parts. समान भागात 4 समान भागात हे 3 बिंदू विभागत आहेत. म्हणजेच काय, Ax बरोबर XY बरोबर YZ बरोबर XB ZB ह्या किमती आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे Ax, XY, YZ, ZB यांच्या किमती समान आहेत. हे माप समान असतील तर हा बिंदू A आणि B बिंदू पासून समान अंतरावरती असणार. 1 + 1 2 1 + 1 2. हा जर मध्यबिंदू असेल, पुन्हा A आणि Y च्या X हा मध्य असणार आहे, B आणि Y च्या Z मध्यभागी असणार आहे. म्हणजे अशा सर्व ठिकाणी सेक्शनचा फॉर्म्युला वापरला तरी सोडवू शकताय, पण त्याच्यापेक्षा सोपी पद्धत आपण मिड पॉइंट फॉर्म्युला वापरूया. म्हणून काय करूया, देअरफॉर पॉइंट Y इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. AB चा मध्यबिंदू आहे. म्हणून आपण काय केलं, XYZ घेतले. इथं X चे कोऑर्डिनेट्स इथंच लिहू. X1 Y1 X1 Y1 कॉमा Y X2 Y2 आणि Z इथंच लिहितो X3 Y3 आर डिवाइड्स इन 4 इक्वल पार्ट्स. जेव्हा असं असेल तर बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला पहिला X2 Y2 ची किंमत काढायची आपल्याला. X2 बरोबर हा मध्यबिंदू असेल तर ह्या X च्या व्हेरिएबलची बेरीज होणार -14 + 6 -14 + 6 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 6 आणि 4 10 आणि 4 14. म्हणजे या ठिकाणी किंमत मिळाली 8. 8/2 बरोबर X2 ची किंमत आली 42 2 4 8. X2 इज इक्वल टू 4. यानंतर आपल्याला Y2 हवा आहे. Y ची व्हेरिएबल यांची बेरीज करूया. -10 - 2 -10 प्लस -2 डिवायडेड बाय 2. बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळते चिन्ह सारखे, बेरीज झाली -12/2 बेसख 12. Y2 इज इक्वल टू -6. म्हणजे Y2 आला -6. X2 Y2 हा व्हेरिएबल कुणाचा आहे तर Y चा. देअरफॉर Y X2 Y2 इज इक्वल टू 4, -6 ही किंमत मिळाली. यानंतर आता आपण हा 4 - 6 आपल्याला किंमत मिळालेलीच आहे, तर याचा हा मध्यबिंदू आहे हे सांगून आपण काय करायचं, मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचा आणि किंमत काढायची आहे. इथं बघूया 14 तून 6 गेले, आपण या ठिकाणी 8 लिहिले, परंतु ह्याचे चिन्ह वजा आहे, इथं वजा येणार आहे, ह्याचं वजा आहे, इथं पण वजा. -4 - 6 किंमत आहे ही आपण या ठिकाणी वापरली. आता X हा मिड पॉइंट घेऊया. देअरफॉर
point x is midpoint of segment AY. पॉइंट x हा AY चा मध्यबिंदू आहे. देअरफॉर बाय युजिंग मिडपॉइंट फॉर्म्युला वापरूया. ह्या दोघांचा हा मध्यबिंदू असेल तर हा x1 किंमत काढायची आपल्याला. x व्हेरिएबलची बेरीज -14 प्लस -4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू चिन्ह सारखेच बेरीज केली 14 आणि 4 18 मोठ्या संख्येचं चिन्ह भागिले 2 बेन 90 18 उत्तर आलं -9. y2 या व्हेरिएबलची किंमत x1 y1 याची किंमत आपल्याला काढायची आहे. y व्हेरिएबलची बेरीज करूया. -10 प्लस -6 यांची बेरीज केली डिवायडेड बाय 2 चिन्ह सारखे बेरीज झाली मोठ्या संख्येचं चिन्ह वजा छेद 2 बे 8 16 वजा 8 म्हणजे x1 y1 ही व्हेरिएबल आहे x या पॉइंटचे. x इन ब्रॅकेट x1 y1 इज इक्वल टू -9 -8. या पद्धतीनं x या बिंदूचे निर्देशक आपल्याला मिळाले -9 -8. आता आपल्याला z या बिंदूचे निर्देशक पाहिजे आहेत ते आपण मिळवूया. त्याच पद्धतीनं y आणि b च्या मध्यभागी असल्यामुळे मिडपॉइंट वापरायचा. देअरफॉर पॉइंट z इज मिडपॉइंट ऑफ सेगमेंट YB बाय युजिंग मिडपॉइंट फॉर्म्युला. इथं पण मध्यबिंदू वापरायचा. आता आपल्याला ह्या दोघांच्या मध्ये x3 ची किंमत काढायची आहे. x3 ची किंमत आपल्याला मिळणार आहे. x व्हेरिएबलची बेरीज करूया. -4 अधिक 6 छेद 2 6 तून 4 गेले 2 राहिले. मोठ्यातून लहान वजा करायचा कारण चिन्ह वेगळे आहेत. छेद 2 x3 मिळाला 1. आता y3 ची किंमत हवी आहे. y व्हेरिएबलची बेरीज करूया. -6 वजा 2 -6 प्लस -2 डिवायडेड बाय 2 चिन्ह सारखे आहेत बेरीज केली -8 छेद 2 उत्तर आलं 2 4 जा 8 याची किंमत -4. x3 आणि y3 ची किंमत आपल्याला मिळाली. कोणता पॉइंट आहे तर पॉइंट z. देअरफॉर z इन ब्रॅकेट x3, y3 इज इक्वल टू 1, -4. या पद्धतीनं आपल्याला y ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स मिळाले. त्यानंतर x या पॉइंटचा कोऑर्डिनेट मिळाला आणि लास्ट इथं z या पॉइंटचा कोऑर्डिनेट मिळाला. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स which divides segment AB in 4 equal parts are कोणते आहेत. पहिला x1 y1 आहे तो म्हणजे x इन ब्रॅकेट -9 8 -8 y त्याचे कोऑर्डिनेट आहेत -4 -6 अँड z चे कोऑर्डिनेट आहेत 1 अँड -4 1 -4. या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहावं लागेल. 4 भागात विभागणी करणारे 3 बिंदूचे निर्देशक मिडपॉइंट फॉर्म्युला वापर करून आपण सोडवले. एक्झाम्पल नंबर लास्ट 12 सी इन द टेक्स्ट बोर्ड. इफ A 20 10 B 0 20 are given, find the coordinates of the points which divide the segment AB into 5 equal parts. 1 2 3 4 5 equal parts. 5 भागात विभागणी करायसाठी आपण L M N P हे बिंदू घेतले. सपोज पॉइंट्स L x1 y1 M x2 y2 N x3 y3 P x4 y4
divides segment AB in 5 equal parts. हे अगोदर लिहावं लागणार आहे. समान 5 भागात ते विभागणी करतायत. म्हणून AL is equal to LM is equal to MN is equal to NP is equal to PV. या पद्धतीने आपण किंमत लिहायची आहे. आपण क्रमानं किंमत काढत जाऊया, कारण इथं एक किंमत काढावी लागते सेक्शन फॉर्म्युलानं आणि उरलेल्या किमती मिड पॉइंटनं काढता येतात. म्हणून आपण ALB हा विचार घेऊया. A-L-B यामध्ये AL upon LB is equal to AL upon LB ची किंमत आहे LM plus MN plus NP plus PB. या सगळ्याची किमती समान आहेत. याला मी 1 नंबर देतो आणि इथं लिहितो AL. सगळ्याच AL आहे. AL 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 4 AL होणार आहेत. कशावरून? तर फ्रॉम 1. म्हणजेच AL ला AL गेला. AL अपॉन LB याची किंमत मिळणार आहे 1/4. म्हणजे रेशो गुणोत्तर आपल्याला मिळणार आहे 1:4 बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. कशामध्ये सेक्शन फॉर्म्युला वापरला? तर इन सेगमेंट AB A-L-B यामध्ये सेक्शन फॉर्म्युला वापरला. पॉइंट L चे आपल्याला कोऑर्डिनेट मिळवायचे आहेत. सेक्शन फॉर्म्युला मध्ये डायरेक्ट x1 ची किंमत मिळणार आहे. x1 इज इक्वल टू m हा mn 1/4 m as n गुणोत्तर असणार आहे. A as B आपण म्हणू शकतो, जे ॲज यू विश तुमच्या नुसार. आता आपल्याला x2 ची किंमत घ्यायची आहे. x1 y1 हा x2 y2 हा आपण असणार आहे 0 - 20 0 इथं आहे प्लस 4 इथं 20 डिवायडेड बाय 1 + 4 1 0 0 20 चौक 80 छेद 4 आणि 1 5 80 छेद 5 5 1 5 5 आणि 3 8 3 वर 0 30 5 सख्ख 30 16 85 या म्हणजे 16 x1 ची किंमत आपल्याला मिळाली. यानंतर आपल्याला किंमत पाहिजे y1 ची किंमत. आपण इथं y1 सोडवूया. y1 इज इक्वल टू ही किंमत काढताना 1 आणि 4 ही m ची किंमत आहे, 4 n ची किंमत आहे. आता आपल्याला किंमत लिहायची आहे y1 y2 ही 10 आणि 20 यांची बेरीज. 20 इथं असणार आहे आणि 10 इथं असणार आहे. यांची बेरीज आपल्याला मिळते 20 × 1 20 10 चौक 40 छेद 4 आणि 1 5 40 आणि 20 60 छेद 5 5 1 5 एकावर 0 10 5 दोन्ही 10 12 पंचे 60. y1 ची किंमत मिळणार आहे आपल्याला 12. म्हणजे 16 याची किंमत मिळाली आणि दुसऱ्याची 12. बिंदू आपल्याला मिळाला L. L चे निर्देशक मिळाले x1 y1 16 12 16 and 12 या पद्धतीने आपल्याला किंमत मिळाली L या कोऑर्डिनेटची. यानंतर आपल्याला कोऑर्डिनेट हवा आहे m. परंतु m हा जो कोऑर्डिनेट आहे याची किंमत घेताना a आणि m चा L हा मध्यबिंदू आहे. मग ALM मध्ये L मध्यबिंदू असेल तर मिड पॉइंट फॉर्म्युला वापरून m या कोऑर्डिनेटची आपल्याला पॉइंट्स सॉल्व करायचे, कोऑर्डिनेट काढायचे आहेत. यामध्ये AL-M यामध्ये बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला मध्यबिंदूचं सूत्र वापरूया. मग आपल्याला x1 बरोबर म्हणजेच ह्या x1 y1 ची किंमत माहिती आहे 16 बरोबर या दोघांची बेरीज 20 + 16 20 + x2 छेद 2 इथं खालीच लिहितो 16 × 2 = 32 बरोबर 20 + x2
20 वजा 32 वजा 20 यांची बेरीज 12 आली, म्हणजे x2 याची बेरीज आपल्याला मिळते 12. म्हणजे x2 12 मिळालेला आहे. आपल्याला y2 काढायचा आहे. 12 बरोबर ह्याची किंमत माहिती आहे 10 अधिक y2 छेद 2. यामध्ये 12 दुनी 24 बरोबर 10 अधिक y2 24 वजा 10 14. y2 ची किंमत आपल्याला मिळणार आहे 14. इथं x2 12 आहे, y2 14 आहे. म्हणजे कोऑर्डिनेट मिळाला आपल्याला 12 14 m या बिंदूचा. म्हणून m x2 y2 बरोबर 12 14. याला ब्रॅकेट करू. या पद्धतीने आपल्याला 12 आणि 14 हे काय मिळाले, m या बिंदूचे निर्देशक आपल्याला मिळालेले आहेत. यानंतर n आणि p राहिलाय, तो आपण घेऊया. आता हा n जो बिंदू आहे तो n बिंदू l आणि n च्या मध्ये m बिंदू असल्यामुळे हा मध्यबिंदू आला. इथं पण मिड पॉइंट फॉर्म्युला वापरू शकतोय आपण. आता इथं मी कोऑर्डिनेट्स टाकतो. x1 y1 ची आहेत किंमत 16 12, x2 y2 ची किंमत आपल्याला मिळाली 12 14. म्हणजे आपल्याला x3 y3 लिहिताना सोपं जाईल. मिड पॉइंट फॉर्म्युलाच या ठिकाणी वापरायचा आहे. a डॅश इथे येणार नाही. आता l डॅश m डॅश n बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. यामध्ये 12 बरोबर 16 अधिक x3 छेद 2. 12 दुनी 24 बरोबर 16 अधिक x3. 24 मधनं 16 गेले, 16 आणि 4 20 आणि 4 24 म्हणजे 8 राहिले. x3 ची किंमत आपल्याला 8 मिळाली. आता आपल्याला पाहिजे y3 ची किंमत याची, म्हणजे 14 बरोबर 12 अधिक y3 छेद 2. 14 दुनी 28 बरोबर 12 अधिक y3 ही किंमत मिळणार. 28 मधून आपल्याला 12 घालवायचे आहेत. या ठिकाणी 12 आणि 6 18 आणि 1 16 राहिले. ही किंमत कोणाची, y3 ची. म्हणजे x3 8 आणि y3 16 ह्या किमती मिळाल्या. किंमत आली n या कोऑर्डिनेटची. मी या बाजूला लिहितो. n ची किंमत मिळाली x3 y3 इज इक्वल टू 816. या पद्धतीने आपल्याला निर्देशक मिळाले. याला ब्रॅकेट करतो. लास्ट कोऑर्डिनेट आपल्याला काढायचे तो म्हणजे p या पॉइंटचा. p या बिंदूचे निर्देशक काढताना p हा सुद्धा बिंदू n आणि b यांचा मध्यबिंदू आहे. आता आपण n हा बिंदूचे निर्देशक मिळवलेले आहेत x3 y3 चे. ते आपण या ठिकाणी पुट आउट करू, म्हणजे किंमत काढताना सोपं जाते. ह्याचे निर्देशक आपल्याला मिळाले 8 आणि 16. इथं लिहितो 8 आणि 16. आता 8 आणि 16 0 आणि 20 यांचा मध्यबिंदू p आहे. a डॅश n डॅश p डॅश b बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. मध्यबिंदूच्या सूत्रानुसार x4 ची किंमत आपल्याला मिळणार आहे 8 अधिक 0 छेद 2. 8 छेद 2 म्हणजेच 2 चौक 8. x4 4 मिळाला. यानंतर y4 ची किंमत आपल्याला काढायची आहे. y4 इज इक्वल टू 16 प्लस 20 16 अधिक 20 छेद 2 36 छेद 2. 18 दुने 36. 4 आणि 18 ह्या किमती आपल्याला लास्टला मिळणार p या पॉइंटच्या. मग इथं आपण लिहू p x4 y4 इज इक्वल टू 4, 18. या पद्धतीने याला ब्रॅकेट करू. 4 बिंदूंचे निर्देशक मिळाले जे ह्या AB रेषाखंडाला
5 भागात 5 समान भागात विभागणी करतायत. शेवटी आपण लिहू देअरफॉर L 16 12 M 20 14 N 8 16 and points P 4 18 are coordinates of point of segment AB divides in 5 equal parts. म्हणजे 1 2 3 4 हे जे बिंदूंचे निर्देशक आहेत, हे निर्देशक रेषाखंड AB ला विभागतात समान 5 भागांमध्ये. या पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेट 5.2 चा दुसरा भाग उदाहरण क्रमांक 7 ते 12 या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला स्लोप ऑफ ए लाईन, रेषेचा कल कशा पद्धतीनं काढायचा, हा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तो पाहण्यासाठी, त्याची ऍक्टिव्हिटी पाहण्यासाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.